आणि खासदार मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहोळजी, सध्याची पुण्यामधली परिस्थिती अत्यंत वेदनादायी अशी दिसते आहे, कारण प्रचंड पाणी साचलेलं आहे। नागरिकांना कुठल्याच पद्धतीच्या सूचना केलेल्या नव्हत्या, काही सतर्क राहण्यासाठी सांगितलेलं नव्हतं। मध्यरात्री 3 वाजता त्यांची घरं अर्धी भरलेली आहेत। नाही, याच्यामध्ये सगळ्या धरणसाठ्यामध्ये खूप जी साखळी आहे धरणसाठ्याची, त्याच्यामध्ये कालपासून खूप पाऊस झालाय आणि आपण पाहतो की कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे जिल्हा सगळीकडेच खूप पाऊस झाला। आणि आता मी अगदी सकाळपासून पहाटेपासून जिल्हाधिकारी असतील, महापालिका आयुक्त असतील, या सगळ्यांशी संपर्कात आहे। मी स्वतः अधिवेशनाचा काळ असल्यामुळे दिल्लीत आहे, पण तरी सुद्धा महापालिकेची डिझास्टर मॅनेजमेंट असेल, फायर ब्रिगेड, पोलीस सगळी मंडळी काम करतायत। पहाटे 1 वाजता 25,000 क्युसेक्सने पाणी सोडलं गेलं। 6 वाजता जवळपास 40,000 क्युसेक्सने पाणी सोडलं, कारण पाऊसही इतका वाढला होता। आणि आता जर सकाळी 7 वाजता आम्ही माहिती घेतोय, मी 55,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू झालाय। आणि स्वाभाविकपणे पुणे शहराच्या नदीच्या बाजूला असलेला सगळा जो भाग आहे, मग सिंहगड रोड असेल, पुलाची वाडी आहे, पाटील इस्टेट आहे, संगमवाडी, या सगळ्या जो लोलाईन एरिया आहे, या ठिकाणी निश्चितपणे आता सतर्कता बाळगली जाते। सगळ्या यंत्रणा काम करतायत। लोकांना घरात पाणी घुसलेलं आहे, काही ठिकाणाहून लोकांना आता बाहेर काढावं लागतंय, काही लोकांचं स्थलांतर सुद्धा करावं लागणार आहे, त्यासाठी सुद्धा व्यवस्था तयार केलेली आहे। सगळ्याचा आढावा आणि अगदी बारीक लक्ष ठेवून आम्ही सगळे आहोत। त्यामुळे पुणे जिल्ह्यातही शाळांनाही सुट्टी दिलेली आहे। माझं नागरिकांना आपल्या माध्यमातून हेच आव्हान असेल की काळजी घेऊया आणि नदीच्या बाजूला असलेल्या खरं तर सगळ्या भागामध्ये या सगळ्या यंत्रणा आता काम करतायत, सुरू आहे। निश्चितपणे थोडी काळजी आहे, पण सगळी परिस्थिती निश्चितपणे नियंत्रणामध्ये आहे। अगदी धन्यवाद मोहोळजी, तुम्ही बातचीत केलीत यासाठी। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत बोलत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।